उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात पोहोचल्या। यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि रुपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाला भेट देत दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री आणि आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। त्यानंतर लोकभवन इथं जाऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। लोकभवनामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या। पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आज त्यांनी पदभार स्वीकारत विधिवत कामकाजाला सुरुवात केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ तसंच इतर मंत्री आमदार उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती आणि बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी आणि नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशीर्वाद घेतले। 12वीच्या बोर्ड परीक्षांना आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृतपणे सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी नवी मुंबईसह राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अनेक परीक्षार्थी ठरलेल्या वेळेआधीच परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते। परीक्षार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेसोबतच परीक्षेचा तणाव स्पष्टपणे दिसून येत होता। विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पालकांनीही परीक्षा केंद्रांबाहेर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पाडाव्यात यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। केंद्राबाहेर सुरक्षा व्यवस्था तसंच मार्गदर्शनासाठी कर्मचारी तैनात करण्यात आलेत। मुंबईतील जुहू कोळीवाडा चौपाटीवर एका पोत्यात पुरुषाचा छिन्नविछिन्न आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली। धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाचं शीर गायब होतं। पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत मृताची ओळख पटवली। या प्रकरणी त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव अनिल गौड असं आहे। अनिल हा 29 जानेवारीपासून बेपत्ता होता। तो बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती। 10 ते 12 दिवसांपासून मृतदेह पोत्यात असल्यानं तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता। मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत गुन्हा दाखल केलाय। या भीषण हत्याकांडामागे नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत। प्राथमिक संशयावरून पोलिसांनी अनिल गौड याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। घरगुती वाद की अन्य काही कारण याचा तपास सध्या सुरू आहे। रुग्णांना उपचारादरम्यान होणाऱ्या संसर्गामुळे म्हणजेच हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनमुळे रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी वाढतो, तसंच उपचाराचा खर्च वाढतो, तर काही वेळा रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो। ही बाब लक्षात घेऊन महत्त्वाच्या मातृ आणि बालरोग रुग्णालयांपैकी एक असलेल्या कामा रुग्णालयात लवकरच सेंट्रल स्टेरॉइड सप्लाय डिपार्टमेंट सुरू करण्यात येणार आहे। CSSD विभाग सुरू करण्यासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। अत्याधुनिक यंत्रण सामग्रीसह हा विभाग उभारण्यात आलेला आहे। या विभागामुळे रुग्णालयात वापरण्यात येणारी सर्व शस्त्रक्रिया उपकरणं, वैद्यकीय साहित्य आणि इतर साधन सामग्री यांचं निर्जंतुकीकरण शास्त्रशुद्ध आणि नियंत्रित पद्धतीनं केलं जाणार आहे। निर्जंतुकीकरणापासून ते साठवणूक आणि वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया या एकाच विभागातून होणार आहे। उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 238 नवीन AC लोकल खरेदी करण्यात येणार आहेत। त्याची बोलीपूर्व बैठक नुकतीच पार पडली आहे। त्यामुळे तांत्रिक आणि व्यावसायिक मुद्द्यांवर आवश्यक स्पष्टता आली आहे। नमुना लोकल सुमारे 2.5 वर्षात तयार होईल अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे।
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक संख्येने वातानुकूलित लोकल धावणार आहेत। यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयारी पूर्ण केली। त्यानुसार तब्बल 238 एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी केली होती। MUTP 3 अंतर्गत 47 तर MUTP 3A अंतर्गत 191 एसी लोकल खरेदी होणार आहेत। यासाठी सुमारे 19,293 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे। गेल्या 4.5 महिन्यांपासून बंद असलेली संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल लवकरच पुन्हा एकदा धावणार आहे। तिची मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट ही सुरक्षा तपासणी केली आहे, अशी माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। मोनोरेलला बिघाडांचं ग्रहण लागल्यानं आणि मार्गिकेवर नवीन यंत्रणा बसवण्यासाठी 20 सप्टेंबर पासून ती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती। त्यानंतर जुनी यंत्रणा काढून नवीन बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय। तसंच मोनोरेलमधल्या ताफ्यात नव्या 10 गाड्या दाखल झाल्यात, त्यांच्या चाचण्याही जवळपास पूर्ण झाल्यात। मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी MMRDAनं गेल्या आठवड्यात ISA सुरक्षा तपासणी सुरू केली आहे। आणखी काही दिवस ही तपासणी चालेल। सुरक्षेच्या खात्रीनंतर वाहतूक सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र मिळेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेचे आगामी काही दिवस राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत। स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते अर्थसंकल्प आणि विशेष समित्यांच्या निवडीपर्यंतचा भरगच्च कार्यक्रम जाहीर झालाय। पालिका वर्तुळात आतापासूनच हालचालींना वेग आलाय। पालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या अशा स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे। तत्पूर्वी 16 फेब्रुवारीला वैधानिक समित्यांचे विषय पटलावर ठेवले जाणार आहेत। सभागृहाच्या बैठकीत हे कामकाज मार्गी लावण्याचे येईल। तसंच 23 फेब्रुवारी रोजी सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षांची निवड होणार आहे। तर 24 फेब्रुवारीला दिवंगत अजित पवारांना श्रद्धांजली आणि दुखवटा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे। हा दिवस शोकप्रस्तावासाठी राखून ठेवण्यात आलाय। तर 25 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता वृक्ष प्राधिकरणाची बैठक पार पडणार आहे। स्वीकृत सदस्यही याच दिवशी घोषित होतील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।